अक्षय, तुझ्या मागे आम्हाला लगबग दिसतीये शपथविधी सोहळ्याची। नेमकी काय तयारी सुरू आहे सध्या? कोणकोणते नेते येत आहेत? बंदोबस्त कसा आहे? सुविधा कशा आहेत त्या संदर्भात? अमोल, मी तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणी संपूर्ण हा जो एक प्रकारे हा मंडप मांडलेला आहे तो मंडप संपूर्णतः इथे भगव्या रंगाचा आहे। 3 मंडप एकूण आहेत। या तिन्ही मंडपामध्ये आतल्या बाजूला जो पडदा लावण्यात आलेला आहे तो भगव्या रंगाचा आहे आणि तोच सगळ्यात आकर्षक या ठिकाणी दिसून येतोय, उठून दिसून येतोय। 3 मंडप म्हणजेच माझ्या मागे हा मुख्य स्टेज आहे। माझ्या मागे जर तुम्ही पाहिलात तर हा मुख्य स्टेज या ठिकाणी आहे, जिथे नरेंद्र मोदी बसतील। त्यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार बसतील। इतर देखील लोक महत्त्वाची बसतील। त्यांच्या बाजूला जर आपण उजव्या बाजूला बघितलं तर त्या ठिकाणी देखील एक मंडप आहे, तिथे मोठी स्क्रीन लावण्यात आलेली आहे। तिथे इतर नेते जे आहेत राज्यभरातून येणारे किंवा इतर राज्यातून येणारे ते बसतील। आणि माझ्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी देखील एक मंडप आहे, तिथे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मंडप घालण्यात आलेला आहे। ते कार्यकर्ते त्या ठिकाणी बसणार आहेत। 2 मंडपांमध्ये मोठमोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत आणि एक मुख्य मंडप आहे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। आता या कार्यक्रमामधली एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा भगवा रंग, भगवा आणि हिरवा रंग मुख्यतः वापरण्यात आलेला आहे, जेणेकरून हा हिंदुत्ववादी सरकारचा किंवा महायुती सरकारचा शपथग्रहण सोहळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या भगव्या रंगातून करण्यात आलेला आहे। जर आपण स्टेज जरी बघितला तर स्टेजवर देखील पूर्ण जे बॅकग्राऊंड लावण्यात आलेलं आहे ते पूर्णतः भगव्या रंगाचं आहे आणि बॅकग्राऊंडवर फक्त 4च फोटो आपल्याला दिसतात। एक फोटो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, तर दुसऱ्या फोटोमध्ये मोठा फोटो जो आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांचा फोटो स्टेजवरती लावलेला आहे आणि हे तीनही नेते आज शपथ घेणार आहेत हे निश्चित झालेलं आहे। अक्षय, अपडेट तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल